नमस्कार, मी सुमित क्षीरसागर. आपण आत्ताच जिओग्राफी आणि त्याच्या आधी हिस्ट्री या दोन विषयांचं विश्लेषण बघितलं. आपल्या GS1 मधला जो तिसरा सब्जेक्ट आहे इंडियन सोसायटी, त्याच्याबद्दल आपण आता बोलूयात. साधारणपणे जशी अपेक्षा होती अगदी तसंच तुम्हाला क्वेश्चनचं नेचर दिसतं. क्वेश्चन अगदी टिपिकल ज्या तुमच्या कीवर्ड्स आहेत त्या कीवर्ड एक्सप्लेन या फॉर्मॅटमध्ये आलेले आहेत. क्वेश्चन्स अजिबात कॉम्प्लेक्स नाही आहेत, अगदी सिम्पल वन लाईन क्वेश्चन्स आहेत. सो त्यातून एक्झॅक्टली एखादा टॉपिक एक्सप्लेन करणे आणि त्याचे परिणाम किंवा ते कशामुळे घडतं त्याची कारण मीमांसा या टाईपमध्ये आपल्याला क्वेश्चन्स दिसतात. सो त्या अनुषंगाने क्वेश्चन्स बघा, UPSCमध्ये ट्रॅडिशनली आपल्याला दिसतात की इंडियन सोसायटी या सेक्शनवर 6 क्वेश्चन्स येतात. 10 मार्कावरचे 3 क्वेश्चन असतात आणि 15 मार्कावरचे 3 क्वेश्चन असतात. सो 10 गुणिले 3 30 आणि 15 × 3 45. सो 45 + 30 75 असं आपल्याला जनरली दिसत असतं. ऑब्व्हियसली थोडं बहुत वरखाली होत असतं. आज जर आपण बघितलं आपल्याला इथे दिसतं इंडियन सोसायटी या सेक्शनबद्दल आपल्याला बोलायचं असेल, ठीक आहे. सो आपल्याला ओव्हरऑल असं दिसतंय की हिस्ट्रीला जर आपण बघितलं तर तुम्हाला साधारणपणे 8 क्वेश्चन दिसतात, जिओग्राफीला तुम्हाला 8 क्वेश्चन दिसत आहेत आणि इंडियन सोसायटी भारतीय समाज या सेक्शनवर तुम्हाला 4 क्वेश्चन दिसतात. सो 8 8 16 आणि 4 20 असं आपल्याला दिसतं. सो याच्यावरून आपल्याला काय म्हणू शकतो आपण की थोडे क्वेश्चन्स कम्पेअर टू UPSC तुम्हाला कमी दिसतात. यात सुद्धा एक क्वेश्चन असा आहे जो आपण बघणार आहे, तो तुमच्या पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया म्हणजे स्वातंत्र्योत्तर भारत याच्यावर जो इतिहासाचा हे क्वेश्चन मानला जाऊ शकतो. ऑब्व्हियसली असं तुम्हाला UPSCच्या क्वेश्चन्समध्ये दिसतं की काही क्वेश्चन्स हे नक्की कुठल्या विषयापासून येतात, जो जे इंटरडिसिप्लिनरी नेचरचे झाले प्रश्नांचं, आंतरविद्याशाखीय की प्रश्न तुम्हाला इतिहासाचाही वाटतोय, सोसायटीचाही वाटतोय. कधी कधी लोकसंख्येचे काही क्वेश्चन्स असतात ते तुम्हाला भूगोलाचे, मानवी भूगोलाचे क्वेश्चन्स वाटतील आणि भारतीय समाजाचेही वाटतील. तसं असतं. पण तो जर पार्ट सोडला, साधारणपणे आपण असं वर्गीकरण बघतो, इतिहास 8 मार्काला, जिओग्राफी 8 क्वेश्चन्स, जिओग्राफी 8 क्वेश्चन्स आणि सोसायटीचे 4 क्वेश्चन्स असे साधारणपणे आपल्याला क्वेश्चन्स दिसतात. 4 क्वेश्चन्स आहेत. 4पैकी एक क्वेश्चन जो आहे तुमचा तो 10 मार्कर आहे, 10 मार्कांचा क्वेश्चन आहे आणि 3 क्वेश्चन जे आहेत ते 15 मार्कर आहेत. सो 15 × 3 म्हणजे हे 45 आणि हा तुमचा 10 म्हणजे टोटल जर आपण बघितली इंडियन सोसायटीची ती 55 मार्कांची दिसते. साधारणपणे 55 मार्कांचा पेपर भारतीय समाज या घटकावर आपल्याला आलेला आहे. ठीक आहे. क्वेश्चन्स कोणकोणते आहेत ते आपण बघूयात. सो इथे मी साधारणपणे प्रश्न आणि काय लिहिणं अपेक्षित आहे या अनुषंगाने विश्लेषण तुमच्या समोर केलेलं आहे. पहिला क्वेश्चन बघा, 10 मार्काचा क्वेश्चन आहे हा. ठीक आहे. क्वेश्चन काय पहिल्यांदा वाचू. स्वातंत्र्योत्तर काळात भाषावार प्रांत रचनेविषयी आपणास काय माहिती आहे? व्हॉट डू यू नो अबाउट द रिजनलायझेशन ऑन लँग्वेज इन दी पोस्ट इंडिपेंडन्स? दोन्ही भाषेमध्ये क्वेश्चन वाचल्यानंतर एक गोष्ट मी तुम्हाला नक्की सांगेन की क्वेश्चन ओरिजिनली कुठल्या भाषेमध्ये लिहिलं आहे असं जर आपण बघितलं, हे मी वर्गामध्ये मुलांना नेहमी सांगत असतो म्हणून मी हा मुद्दा रिपीट करतो इथे की तुम्ही प्रश्नाची ओरिजिनल लँग्वेज कुठली आहे ते बघण्याचा प्रयत्न करा. साधारणपणे UPSCमध्ये क्वेश्चन ओरिजिनली इंग्लिशमध्ये लिहिलेला असतो आणि हिंदीचं ट्रान्सलेशन दिलेलं असतं. इथे मला उलट दिसतंय. प्रश्न जर तुम्ही भाषा आणि त्याचा फ्लो बघितला तर तुम्हाला समजतं की प्रश्न मूळ मराठीमध्ये लिहिला गेलेला आहे आणि इंग्लिशचं ट्रान्सलेशन त्याचं दिलेलं आहे. सो कधी कधी असं होऊ शकतं, थोडं तुम्हाला बारकाव्याने ह्या गोष्टींकडे बघितलं की प्रश्न जनरली ओरिजिनल भाषेमध्ये समजून घेणं हे जास्त आणि एक्झॅक्ट तुम्हाला डिमांड समजू शकते. सो MPSCने जे प्रश्न या पर्टिक्युलर पेपरमध्ये लिहिलेले आहेत ते ओरिजिनली मूळ मराठी भाषेत लिहिलेले आहेत. सो मराठी भाषेतला प्रश्न बघू आपण. आणि ऑब्व्हियसली तुम्ही सेकंड लँग्वेज इंग्लिशही यूज करू शकता क्वेश्चन अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी जास्त काय अवघड नाही आहे. स्वतंत्रोत्तर काळात भाषावार प्रांत रचनेविषयी आपणास काय माहिती आहे? सो हा क्वेश्चन आणि इथून पुढे येणारे 4 क्वेश्चन साधारणपणे क्लासमध्ये इंडियन सोसायटी यासाठी मी माझ्या वर्गामध्ये आणि माझ्या बरेच विद्यार्थी असतील त्यांना हे कल्पना असेल की जो काही या सेक्शनमध्ये 4 क्वेश्चन आपण बघणार आहे त्यातली एकही लाईन अशी नाही आहे जी क्लासरूममध्ये डिस्कस झालेली नाही. पॉईंट याचा अर्थ असा आहे की बऱ्यापैकी ऑब्वियस क्वेश्चन्स विचारले जातात. अशा कुठलाही आउट ऑफ बॉक्स कुठला तरी क्वेश्चन विचारला आहे असं अजिबात दिसत नाही. चला भाषावार प्रांत रचनेबद्दल आपण बोलूयात. पार्श्वभूमी, भाषावार प्रांत. आता साधारणपणे कधी कधी क्वेश्चन तुम्हाला ते सांगून जातं की क्वेश्चनची एक्झॅक्टली डिमांड काय आहे किंवा तुमच्या आन्सरचं स्ट्रक्चरिंग कसं असलं पाहिजे. आता या पर्टिक्युलर क्वेश्चनमध्ये जर समजा तुम्हाला तसं काय स्ट्रक्चर थेट क्वेश्चनमधून भेटत नसेल तर तुम्ही ते तयार करणं अपेक्षित आहे. आता काय क्वेश्चन आहे, स्वातंत्र्योत्तर काळात भाषावार प्रांत रचनेविषयी आपणास काय माहिती आहे?
तर तुम्हाला सगळ्यांना कदाचित माहिती असेल किंवा नसेल तर तुम्ही माहिती करून घ्याल की भारतामध्ये सध्या जी आपण राज्य बघतोय ती राज्यांची निर्मिती स्वातंत्र्योत्तर काळामध्ये झालेली आहे. त्याच्या आधीची रचना कम्प्लिटली वेगळी होती. त्यामुळे या प्रश्नाला डील करताना तुम्ही पहिल्यांदा पार्श्वभूमीकडे जाणं अपेक्षित आहे की ब्रिटिशांनी त्यांच्या कालखंडामध्ये प्रशासकीय आणि राजकीय सोयीसाठी भारताची विभागणी कशी केली होती. तर ती विभागणी साधारणपणे प्रांत जे होते, जसे मुंबई प्रांत होता, कलकत्ता प्रांत होता, मद्रास प्रांत होता ते, आणि इतर काही छोटे प्रांत होते, त्याशिवाय प्रिन्सली स्टेट्स म्हणजे त्याला आपण संस्थानं म्हणतो, अशा पद्धतीने रचना केली होती. त्यामध्ये स्वातंत्र्योत्तर काळापासून भारतामध्ये राज्यांची निर्मिती करताना लँग्वेज हा बेसिस मानला पाहिजे अशी आधीपासूनची डिमांड होती. म्हणजे अगदी तुम्ही महाराष्ट्राबाबतीत जर आपण बोललो तर 20व्या शतकाच्या पहिल्या दशकातच साहित्य संमेलनांमध्ये याची मागणी झाली होती की मराठी भाषिकांसाठी वेगळं राज्य झालं पाहिजे. म्हणजे मागणी आधीपासूनची आहे. आणि अगदी जर तुम्ही ओडिसा या राज्याबद्दल आपण बघितलं तर भारतामध्ये भाषा हे एकक मानून राज्याची निर्मिती राज्याची निर्मिती झाली असं पहिलं एक्झाम्पल म्हणजे ओडिसा आहे, त्याला ओडिशा जसं उच्चार आपण आहे. आता अनेक लोक आक्षेप घेतील की आपण तर आंध्र प्रदेशला म्हणतो की पहिलं राज्य आहे. ते स्वातंत्र्योत्तर भारतातलं पहिलं असं राज्य आहे ज्याची निर्मिती भाषा या आधाराने झाली. पण स्वातंत्र्याच्या आधी सुद्धा ओडिया बोलणाऱ्या लोकांसाठी ओडिसा नावाच्या राज्याची निर्मिती झाली पाहिजे. पॉईंट काय, भाषावार प्रांत रचनेची मागणी ही आधीपासून होत होती. ही पार्श्वभूमी तुम्ही शॉर्टमध्ये एक्सप्लेन करू शकता. त्यानंतर स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये याच्यासाठीच्या मागण्या जोर धरायला लागल्या. म्हणजे अगदी काँग्रेस या पक्षाचीही ती मागणी असल्या कारणानं, आणि काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये आला होता, नेहरू प्राईम मिनिस्टर बनले होते, त्यामुळे ह्या मागणीनं पुन्हा जोर पकडला आणि त्यासाठी विविध आयोगांची आपण स्थापना केली होती. तर तुम्ही जाणीवपूर्वक ह्या 3 आयोगांची नावं लिहिली पाहिजेत. दर आयोग, JVP समिती आणि फजल अली आयोग, हे 3 आयोग स्थापन केले गेले होते भारतामध्ये भाषावार प्रांत रचना करण्याच्या दृष्टिकोनातून. दर आयोग 1948ला स्थापन झाला. 6 महिन्यातून रिपोर्ट आपला सादर केला. तो बऱ्याच लोकांना नाही आवडला. त्यामध्ये JVP समिती आली होती. जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टभी सीतारामय्या हे ते JVP समितीचे नेते होते. आणि 1953 साली जेव्हा 1952 साली पोट्टी श्रीरामलू यांचा तेलुगू भाषिकांसाठीच्या राज्याच्या मागणीमधून केलेल्या उपोषणातून मृत्यू झाला आणि त्यातून स्वातंत्र्योत्तर भारतातलं पहिलं आंध्र राज्य बनलं. मद्रास प्रांतातलं तोडून तेलुगू भाषिकांचं एक राज्य बनलं आंध्र स्टेट. आंध्र प्रदेश नाही, लक्षात घ्या. आता याबद्दल आपण क्लासरूममध्ये डिटेलमध्ये बोलतो, इथे तो वेळ नाहीये. पण आंध्र स्टेट नावाचं राज्य बनलं. ते भारतातलं पहिलं राज्य होतं स्वातंत्र्योत्तर भारतातलं, जे भाषा या एककावर झालं होतं. पण त्याच्यानंतर फजल अली आयोग स्थापन केला होता सरकारने की याशिवायही अजून ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांबद्दल आपण काय विचार केला पाहिजे याची माहिती घेण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी पण फजल अली आयोग आला होता. आणि त्या फजल अली आयोगाच्या रिकमेंडेशननुसार आपण भारतामध्ये स्टेट रिऑर्गनायझेशन ऍक्ट, राज्य पुनर्रचना कायदा 1956 साली सरकारने केला आणि त्यानुसार 56 साली भारतामध्ये 14 राज्यांची स्थापना झाली होती. ठीक आहे, तर हे त्याची पार्श्वभूमी झाली. आता क्वेश्चनचा पुढचा पार्ट काय होता बघा, की या प्रांत रचनेविषयी तुम्हाला काय माहिती आहे. तर तुम्ही याचा भाग असा करू शकता की मुळात अशी मागणी का होती, या मागण्या का केल्या जायच्या, लोकांना भाषा हे एकक मानून राज्य का पाहिजे होती. तर त्याच्यामध्ये तुम्ही काय लिहू शकता की भाषा तुमच्या राज्याची एक असण्याचे फायदे काय होते. तुमचा दैनंदिन कारभार जो होता किंवा प्रशासकीय जे काय तुमचं आयुष्य होतं ते सोपं सुकर होऊ शकतं. पुढचा मुद्दा काय आहे की जेव्हा तुमच्या स्वतःच्या भाषेसाठीचं एक राज्य असतं तेव्हा त्या स्थानिक भाषेचं आणि तिथल्या स्थानिक संस्कृतीचं जतन करण्यास तुम्हाला मदत होते. पुढचा मुद्दा काय आहे की तुमचा नव्याने निर्माण झालेला देश, जो लोकशाही व्यवस्था स्वीकारलेला देश होता, त्या देशामध्ये लोकशाहीची मूल्य खोलवर रुजवणे आणि त्यासोबतच लक्षात घ्या, स्वातंत्र्याच्या आसपास देशाची साक्षरता 10% आसपास होती. त्या देशामध्ये साक्षरतेचाही प्रसार करायचा असेल तर कुठल्याही अशा भाषेमध्ये शिकण्यापेक्षा मातृभाषेतून जर तुम्ही शिकलात तर ती साक्षरता वाढण्याचा वेग खूप जास्त असणार होता. म्हणून सुद्धा स्वतःच्या राज्यामध्ये स्वतःची भाषा प्रिझर्व्ह करण्यासाठी म्हणून राज्यासाठी भाषा किंवा भाषेसाठीचं राज्य आवश्यक होतं. तसेच या माध्यमातून देशाची विविधता जपत राष्ट्रीय एकात्मता वाढण्यासाठी या संबंधित UPSCने एक क्वेश्चन विचारला होता की भाषावार प्रांत रचना केल्यामुळे देशाची एकता कशी मजबूत झाली. ती कशी झाली, जेव्हा प्रत्येकाला हा विश्वास मिळाला की माझ्या या देशामध्ये माझ्या विशिष्ट भाषेसाठी एक राज्य निर्माण केलं जातंय, म्हणजे तुमचा केंद्र सरकारवरचा विश्वास वाढतो आणि यातून देशाबद्दलची आत्मीयता वाढते आणि त्यातून राष्ट्रीय एकता आणि एकात्मता वाढते. हे तुम्हाला दिसतं. सो
दॅट इज हाऊ यू कॅन फ्रेम दिस आन्सर. अशा प्रकारे तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता. 10 मार्कांचा क्वेश्चन होता, 150 वर्ड्स आहेत आणि लिहिण्यासाठी कंटेंट खूप जास्त होता. सो नेमका बारकाईने योग्य कंटेंट निवडून कीवर्ड्समध्ये तुम्ही उत्तर कंप्लीट केलं तर तुम्हाला डेफिनेटली चांगले मार्क पडण्याची शक्यता आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. जसं मी सांगितलं की 15 मार्काला 3 क्वेश्चन्स आहेत, 15 मार्काचे 3 प्रश्न दिलेत. त्यामध्ये तुम्हाला इथून पुढं 15 मार्क म्हणजे ज्यासाठी तुम्हाला 250 शब्दामध्ये लिहिणं अपेक्षित आहे. क्वेश्चन काय बघू आपण. भारतीय समाजातील विविधता स्पष्ट करून भारतीय संविधानाने विविधतेत एकता प्रस्थापित करण्यासाठी केलेल्या तरतुदी स्पष्ट करा. एक्सप्लेन द डायव्हर्सिटी इन इंडियन सोसायटी अँड एक्सप्लेन द प्रोव्हिजन्स मेड बाय द इंडियन कॉन्स्टिट्यूशन टू एस्टॅब्लिश युनिटी इन डायव्हर्सिटी. त्या क्वेश्चनचे ऑलरेडी 2 पार्ट तुमच्या क्वेश्चनमध्येच दिलेत. पहिला पार्ट काय असेल क्वेश्चनचा, भारतीय समाजातील विविधता स्पष्ट करून. हा तुमचा पहिला पार्ट बनतो तुमच्या आन्सरचा. ठीक आहे. दिस इज द फर्स्ट पार्ट की यू हॅव टू एक्सप्लेन डायव्हर्सिटी इन इंडियन सोसायटी. सो भारतीय समाजामध्ये कशी विविधता आहे हे तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. त्यासाठी तुम्ही 50% किंवा 50 होणार नाही कदाचित, पण 30-40% पार्ट तुमच्या आन्सरचा त्यासाठी वापरू शकता. सो आपण बघूया आपण त्यामध्ये काय लिहू शकतो. साधारणपणे भारतामध्ये विविधतेचे कोणकोणते प्रकार दिसून येतात हे तुम्ही सांगू शकता. आता भाषिक विविधता आहे. भाषिक विविधता डेफिनेटली भारताचं एक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर धार्मिक विविधता आहे. जे धर्म आहेत तुम्ही एक ॲडिशनल पॉईंट म्हणून ह्याच्यामध्ये त्या धर्मांची नावं लिहू शकता. हिंदू आहे, हिंदुइझम आहे, इस्लाम आहे. त्याच्यानंतर तुमचे ख्रिश्चनिटी, बुद्धिझम, जैनिझम, पारसी समाज पण भारतामध्ये दिसतो. हे सगळे सिखिझम आहे. हे सगळे तुम्ही धार्मिक विविधता मेन्शन करू शकता. जाती विविधतेमध्ये काय सांगू शकता की भारतामध्ये अनेक जाती आहेत, त्यांच्या पोटजाती आहेत आणि त्यांची रचना ही प्रदेशानुसार सुद्धा तुम्हाला त्यामध्ये डायव्हर्सिटी दिसते. पुढे कुठली विविधता आहे, वांशिक विविधता आहे. भारतामध्ये अनेक वंशाचे लोक राहतात. साधारणपणे एक सिम्प्लिस्टिक डिव्हिजन आपण जे करतो ते म्हणजे करतो भारतामध्ये आर्यन लोक आहेत आणि द्रविडियन लोक आहेत. पण याच्या पलीकडे जाऊन हे तुम्हाला नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये मंगोलियन वंशाचे लोक दिसतात. तुम्हाला अनेक ठिकाणी नेग्रिटिव्ह वंशाचे लोक दिसतात. सो ती रेशियल डायव्हर्सिटी, वांशिक विविधता तुम्हाला देशामध्ये दिसते. ठीक आहे. सांस्कृतिक विविधतामध्ये काय आहे, तुमचं खाद्यपदार्थांमध्ये विविधता आहे, तुमच्या पोशाखांमध्ये विविधता आहे, सण, प्रथा, संगीत, कौटुंबिक पद्धती, या प्रत्येकामध्ये प्रदेशनिहाय तुम्हाला विविधता दिसून येते. सो फर्स्ट पार्ट ऑफ युअर आन्सर एक तर इंट्रोडक्शन तुम्ही करू शकता. विविधतेत एकता ही संकल्पना आपण कशी सेलिब्रेट करतो याच्या माध्यमातून. त्याच्या पुढचा पार्ट जो एक 30% पार्ट जो आहे तुम्ही यासाठी खर्च करू शकता की भारतामध्ये विविधता कुठल्या कुठल्या प्रकारची आहे. सो तुम्ही बेसिकली तुमचं एक प्रिमाइज सेट करता की डेफिनेटली विविधता भारतामध्ये आहे. आता पुढचा पार्ट जो आहे तुमच्या क्वेश्चनचा तो आहे की ही जी विविधता आहे भारतामध्ये त्या विविधतेमध्ये एकता प्रस्थापित करण्यासाठी संविधानामध्ये काय केलंय, जो तुमच्या क्वेश्चनचा पार्ट आहे. लक्षात घ्या क्वेश्चनने काय विचारलंय. पुन्हा त्या क्वेश्चनकडे जाऊ. भारतीय संविधानाने, आता इथं संविधान जेव्हा म्हणलंय तर तुम्हाला तुमचं महत्त्वाचं काम म्हणतं की घटनेनं दिलेल्या कुठल्या कुठल्या बाबी आहेत. आणि जेव्हा घटनेनं दिलेल्या बाबी आहेत तेव्हा तुम्हाला थेट त्यांचे कलम हे असेही तुम्ही थेट दाखले देऊ शकता. सो तुम्ही जितक्या इफेक्टिव्हली ह्या गोष्टी परफेक्ट मांडू शकाल तुमची इफेक्टिव्हिटी तुमच्या आन्सरची वाढेल. सो थेट लक्षात घेऊ आपण की घटनेनं कुठल्या कुठल्या गोष्टी दिल्यात. तर पहिल्यांदा लेट्स टॉक अबाउट प्रिॲम्बल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. तुमच्या घटनेची उद्देशिका, प्रस्तावना. तर तुमच्या प्रस्तावनेमध्येच बरेचसे शब्द दिसतात जे तुम्हाला विविधतेतील एकता एस्टॅब्लिश करू पाहतात. फॉर एक्झाम्पल न्याय तुम्हाला तुमच्या व्यवस्थेमध्ये बसवायचा आहे. स्वातंत्र्य तुम्हाला शब्द तिथे मेन्शन केला आहे. समता हा अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे. विविध गटांमधली बंधुता आहे. राष्ट्रीय एकता हा शब्द दिलेला आहे. ठीक आहे. तर हे तुमच्या प्रस्तावनेचा तुम्ही डेफिनेटली उल्लेख करा. या शब्दांचा तिथे उल्लेख करा. हे मी फक्त शब्द लिहिलेत. लक्षात घ्या हे काही मॉडेल आन्सर नाही आहे. तुम्हाला ह्या शब्दांचा उपयोग करून योग्य वाक्य रचनेमध्ये ही उत्तरं लिहायची आहेत. पुढचा पार्ट आहे तुमचं मूलभूत हक्क काय म्हणतात. लक्षात घ्या मूलभूत हक्क कोणकोणते आहेत तुमच्या घटनेमध्ये जे भारतातील विविधतेत एकता जपतात. तर पहिलं आहे तुमचं कलम 14. कलम 14 काय सांगतं. कलम 14 सांगतं की कायद्यासमोर समानता आहे. नो मॅटर तुम्ही कोण आहात सगळे कायद्यासमोर समान आहात. म्हणजे अगेन तिथे एकता दिसते तुम्हाला की कुणालाही विशेष प्रिव्हिलेज विशेषाधिकार भेटत नाही विशिष्ट धर्माचा, जातीचा किंवा लिंगाचा असल्याने, कुठल्या प्रदेशाचा असल्याने. ठीक आहे. पुढचं कलम आहे कलम 15 आणि कलम 16 जे भेदभाव करण्यास मनाई करतं, समान संधी उपलब्ध करून देतं. म्हणजे नो मॅटर अगेन यामध्ये क्लिअरली हे ग्राउंड्स मेन्शन केलेत. तुम्ही जर ही कलम बारकाईनं वाचलीत तर विविध प्रकार ज्या विविधता आपण डिस्कस केल्या त्या विविधतांचा उल्लेख करून त्यांनी सांगितलं की याच्या आधारे कुठलाही भेदभाव केला जाणार नाही किंवा संधीमध्ये तुम्हाला कुठलीही संधीमध्ये तुम्हाला समानता दिसेल. ह्या गोष्टी उल्लेख केल्यात. म्हणजे ही घटना किंवा ही कलम घटनेमधील
तुमच्या देशामधल्या विविधतेला सामावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पुढचा कलम बघा, कलम 25 ते 28, जी धार्मिक विविधता आहे देशातली, त्या धार्मिक विविधतेला एक्नॉलेज करून, त्याचा स्वीकार करून लोकांना धार्मिक स्वातंत्र्य प्राप्त करून देणे, तसेच धर्मनिरपेक्ष सह अस्तित्व इन्शुअर करणे, हे या कलमांमधून तुम्हाला होताना दिसतं. त्याशिवाय आपण जर पुढे गेलो तर तुम्हाला कलम 29 आणि 30, जे अल्पसंख्याकांसाठीची कलम म्हणून आपण ओळखले जातो, त्यामध्ये भाषा, संस्कृती आणि शैक्षणिक हक्कांचं संरक्षण केलं जाते. सो हे कलम सुद्धा बघा, कुठल्याही देशाच्या घटनेमध्ये अल्पसंख्याकांसाठी विशेष तरतुदी केलेली असेल तर डेफिनेटली ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की तो देशामधल्या विविधतेला स्वीकारत आहे, त्या विविधतेला तो अडचण म्हणून बघत नाहीये, तो त्या विविधतेकडे बघताना सकारात्मक दृष्टिकोनातून बघतोय. आणि हे घटनेतली कलम तुम्हाला हे दाखवतात. आता मूलभूत हक्क संपल्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तुमचा, तो आहे मूलभूत कर्तव्यांचा. देशात तुमच्या घटनेने दिलेली जी काही मूलभूत कर्तव्य, त्यातली 2 कर्तव्य आपण बघूयात. कलम 51A. आता कलम 51A हे मुख्यत्वे मूलभूत कर्तव्यांसाठीच आहे आणि त्यामध्ये जे विविध आपले कर्तव्य आहेत ते इथे नंबर केलेले आहेत. आणि 51AF काय सांगतायत, हे तुमच्या देशामधील विविध धार्मिक गटांमध्ये सलोख्याला प्रोत्साहन देणे, एकमेकांच्या सहअस्तित्वाला आणि सहचर्य असण्याला प्रोत्साहन देणे, तसेच भारताच्या संमिश्र संस्कृतीचे जतन करणे. आता बघा शब्द काय, संमिश्र संस्कृती म्हणजे काय, इंडियन कल्चर इज नॉट होमोजिनियस, ठीक आहे, हेटेरोजिनियस कल्चर आहे, एकसंध संस्कृती नाहीये, संमिश्र संस्कृती आहे. विविध संस्कृती ॲट अ टाइम आपलं एक्झिस्टन्स, आपलं अस्तित्व टिकून आहेत आणि शांततेसह एकमेकांसोबत टिकून आहेत. ही लक्षात घेऊनच भारतामध्ये जी आपली मूलभूत कर्तव्य आपण निश्चित केली आहेत त्यामध्ये हा भाग तुम्हाला दिसतो. म्हणजे घटनेने ह्या गोष्टींना स्वीकारलेला आहे. पुढचा पार्ट बघा, भाषिक आणि प्रादेशिक संरक्षण. म्हणजे ही जी विविधता आहे, भाषिक विविधता आहे, प्रादेशिक विविधता आहे, या गोष्टींना आपण कसं यांना सुरक्षा प्रदान केली आहे, ज्याद्वारे देशाची एकात्मता किंवा विविधतेत एकता टिकून राहते. आता बघा, तुमच्या घटनेतलं 8वं परिशिष्ट जे शेड्यूल आहे, 8th शेड्यूल ज्याला म्हणतो आपण, त्यामध्ये 22 भाषांना आपण ऑफिशियल लँग्वेज म्हणून मान्यता देतोय. सो अगेन ह्याच्यातून आपण काय करतो, याच्यातून आपण भाषिक विविधतेला स्वीकारतो, त्याला ऍक्सेप्टन्स देतो, त्याला डायव्हर्सिटीला ऍक्सेप्टन्स देतो, आपण त्याच्या विविधतेला मान्यता देतोय. तसेच भाषिक विविधता आता या आहेत, याशिवायही तुम्हाला ज्या भाषा दिसतात, म्हणजे अनेक भाषा अशा पण दिसतात तुम्हाला की वेगवेगळं त्यांचं इन्क्लुजन सुद्धा होत असतं. म्हणजे आपण अपडेट ही होत चाललोय. स्टेटस को नाही आहे की एका सर्टन ठिकाणी एखादी गोष्ट ठरवली आणि तिथून आपण हालत नाही. म्हणजे आपण फ्लेक्झिबल सुद्धा आहोत, आपण लवचिक सुद्धा आहोत. म्हणजे घटनेमध्ये आपण अधिकाधिक विविधता देण्यासाठी आपण लवचिकता पण वेळोवेळी दाखवलेली आहे. चलो मुव्हिंग ऑन. आता यासोबतच जर तुम्हाला, आता हा तुमच्या घटनेचा भाग होत नाही त्यामुळे हा इन्क्लूड होणार नाही, पण समजा राज्य म्हणून आपण काय करतो, तर काही भाषांना आपण क्लासिकल लँग्वेज म्हणून जायचं येतो. फॉर एक्झाम्पल मराठी ही क्लासिकल लँग्वेज म्हणली, पण इथे तो रेफरन्स येणार नाही डेफिनेटली, आपण घटनात्मक तरतुदींबद्दल सध्या बोलतोय. चलो मुव्हिंग ऑन. त्याशिवाय तुमचं 5वं आणि 6वं जे परिशिष्ट आहे, जी प्रादेशिक विविधता किंवा विविध रेशियल सांस्कृतिक ज्या घटक आहेत त्यांच्या वेगळेपण जपण्याबद्दलची जी आपले वैशिष्ट्य आहेत त्याबद्दल आपण बोलू. की या 5व्या आणि 6व्या परिशिष्टाअंतर्गत अनुसूचित क्षेत्रे आणि विशेषतः ईशान्येकडील आदिवासी भागांच्या प्रशासन आणि संस्कृतीसाठी विशेष व्यवस्था आहे. तुम्ही बघा, जर तुम्ही घटनेतली ही कलम वाचली, 5वं 6वं तुम्ही परिशिष्ट वाचलं, तुमच्या हे लक्षात येईल की काही विशेष तरतुदी ईशान्येकडील राज्यांना दिलेल्या आहेत, ज्या तुम्हाला बाकीच्या देशामध्ये कुठे आढळून येत नाहीत. यातून तुम्हाला काय दिसतं की घटना किंवा घटनाकर्ते या विशिष्ट वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतींसाठी वैशिष्ट्यपूर्ण रचना बनवण्यामध्ये जास्त उत्सुक होते. म्हणजे त्यांनी सरसकट मोठ्या प्रदेशाची एक संस्कृती मायनर रिजनवर, एका छोट्या प्रदेशावर लादण्याचा कुठलाही प्रयत्न केलेला नाहीये. खास आपण ह्या गोष्टी लक्षात ठेवून त्याच्यावर विशेष तरतुदी केलेल्या आहेत, हे सुद्धा तुम्हाला इथे दिसून येतं. पुढे लास्ट पार्ट थोडा आहे, ते म्हणजे कलम 371 आणि त्या संबंधीच्या तरतुदी. म्हणजे विशिष्ट जे राज्य आहेत, नागालँड, मिझोराम, सिक्कीम, तिथल्या स्थानिक प्रथा, तिथले कायदे आणि संशोधनांचे भारतीय संघराज्यात संरक्षण करण्यासाठी आपण विशेष दखल घेतलेली आहे आणि त्याच्या विशेष तरतुदी आपण केलेल्या दिसतात आपल्याला. ठीक आहे. याशिवाय 1-2 बाबी आपण जाता बघू, ज्याद्वारे भारतामध्ये घटनेद्वारे कशा आपण देशामध्ये विविधतेत एकता साधली आहे. तर तुमच्या देशामध्ये देश खूप मोठा आहे तरी सुद्धा आपण एकेरी नागरिकत्वच ठेवलेलं आहे. अनेक असे संघ राज्य व्यवस्था असलेले देश आहेत जिथे दुहेरी नागरिकत्व आहे. कुठे कुठे दुहेरी नागरिकत्व आहे तुम्ही बघा, USA मध्ये दुहेरी नागरिकत्व आहे, कॅनडामध्ये दुहेरी नागरिकत्व आहे, ऑस्ट्रेलियामध्ये दुहेरी नागरिकत्व आहे,
त्यानंतर जर्मनीमध्ये दुहेरी नागरिकत्व आहे, रिसेंटली 2024 पासून जर्मनीमध्ये दुहेरी नागरिकत्व आहे. त्याशिवाय बेल्जियममध्ये दुहेरी नागरिकत्व आहे. सो एक तुमच्या देशाने जो हा प्रयत्न केलेला आहे, ठीक आहे, एनिवे बेल्जियम हा तिसरा देश आहे. सो एकेरी नागरिकत्वाचं असणं अस्तित्व जे आहे ते तुमच्या घटनाकर्त्यांचं घटनेचं विशेष लक्ष या गोष्टीकडे ठेवलेलं आहे की इतका मोठा जो देश आहे, ज्याचं फिजिकल जर तुम्ही लेंथ बघितली खूप जास्त आहे, पॉप्युलेशन खूप जास्त आहे, अशा देशाला एकसंध ठेवण्यासाठी, एकत्र बांधून ठेवण्यासाठी आपण तुमची नॅशनल जी आयडेंटिटी आहे, तुमची काय म्हणतात ती नागरिकत्वाची संकल्पना आहे, एकमेव तिलाच आपण महत्त्व दिलेलं आहे कुठल्याही रिजनल तुमच्या आयडेंटिटीपेक्षा. म्हणजे त्याशिवाय बघा संघराज्य व्यवस्था आपण ठेवलेली आहे, पण संघराज्य व्यवस्थेमध्ये आपण केंद्र अधिक प्रबळ ठेवले, मजबूत ठेवले, व्हेरी स्ट्रॉंग सेंटर विथ फेडरल स्ट्रक्चर. म्हणजे काय की प्रत्येक राज्यांना आपापली ऑटोनॉमी आहे, पण काही बाबींमध्ये तुम्ही केंद्र सरकारला जास्त महत्त्व बघतं. अर्थात याच्या विरुद्ध अनेक आर्ग्युमेंट दिले जातात आणि त्यांची चर्चा होते. ही सुद्धा विविधतेत एकतेचं एक एक्झाम्पल आहे, लक्षात घ्या. प्रबळ केंद्र असणे आणि ज्यातून कधी कधी राज्यपाल सारख्या पदाच्या माध्यमातून राज्य सरकारांच्या म्हणजे केंद्र सरकारद्वारे राज्यपाल सारख्या पदाच्या माध्यमातून राज्य सरकारांच्या हक्कांवर काही बंधनं आणणे किंवा लिमिटेशन्स आणणे अशा प्रकार जरी होत असले तरी सुद्धा आपण अशी व्यवस्था ठेवली आहे. याचा एक वाईडर एक मोठा हेतू आपण लक्षात घेतला पाहिजे. ठीक आहे, चलो. सो दिस इज द क्वेश्चन. ह्यामध्ये हा जो 50 मार्क क्वेश्चन आहे, बऱ्यापैकी हे सगळं विश्लेषण आपण जे बोललो ते तुम्ही लिहू शकता. आणि जसं मी सांगितलं की थेट घटनेतल्या तरतुदी त्यांनी विचारलेल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला त्या थेट असे दाखले देता आले, कलम त्या नंबर्स वगैरे लिहिता आले. सो नथिंग इज बेटर दॅन दॅट. ही फाईल थोडी हँग झाली आहे, मला 1 मिनिट द्या फक्त. पुढचा क्वेश्चन आहे जागतिकीकरणाची प्रक्रिया. सो अगेन हा याच्या आधीचा जो टॉपिक होता युनिटी इन डायव्हर्सिटी, हा तुमच्या सिलेबसमधला थेट टॉपिक आहे. युनिटी इन डायव्हर्सिटी, विविधतेत एकता. त्याच्या आधीचा जो टॉपिक होता तो प्रदेशवाद, रिजनलिझम, हा इंडियन सोसायटीमधला थेट टॉपिक आहे. हा जो तिसरा टॉपिक आपण बघतोय तो तिसरा टॉपिक आपल्याला दिसेल तो आहे ग्लोबलायझेशन, जागतिकीकरण आणि त्याचे भारतीय समाजावर होणारे परिणाम. हा अगेन UPSC मध्ये अत्यंत फ्रिक्वेंटली हाच टॉपिक आहे. खूप वेळा याच्यावर प्रश्न विचारले जातात आणि त्या प्रश्नांमध्ये तुम्हाला हे दिसतं पुन्हा पुन्हा की वेगवेगळे म्हणजे बेसिकली क्वेश्चनचं नेचर असं असतं, जागतिकीकरण म्हणजे काय आणि जागतिकीकरणाचा भारतीय समाजाच्या विविध घटकांवर काय परिणाम झाला आहे. मग UPSCने विचारलेले प्रश्न कसे आहेत, त्यांनी एकदा विचारलेत की व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑन युथ इन इंडिया, भारतातील तरुण लोकांवर काय त्याचे परिणाम झालेत. एकदा क्वेश्चन विचारला होता की भारतातल्या वृद्ध लोकांवर काय परिणाम झालेत. एकदा क्वेश्चन विचारलं की भारतातल्या महिलांवर काय परिणाम झालेत. सो नेचर त्यांचा पॅटर्न फिक्स आहे आणि ऑलमोस्ट तोच पॅटर्न तुम्हाला MPSCने फॉलो केलेला दिसतोय की जागतिकीकरणाची प्रक्रिया काय आहे ती स्पष्ट करा आणि त्याचा भारताच्या कृषी क्षेत्रावर काय परिणाम झाला आहे किंवा आता त्यांचा जो शब्द एक्झॅक्टली क्वेश्चन वाचू आपण पहिल्यांदा. जागतिकीकरणाची प्रक्रिया सांगून त्याचे भारताच्या कृषी वर्ग रचनेवर झालेले परिणाम स्पष्ट करा. सो इन द फर्स्ट पार्ट ऑफ द क्वेश्चन तुम्हाला जागतिकीकरणाची प्रक्रिया स्पष्ट करायची आणि इन सेकंड पार्ट ऑफ द क्वेश्चन भारतातल्या कृषी वर्गावर त्याचे काय परिणाम झालेत हे स्पष्ट करायचं. ठीक आहे. सो बघा क्वेश्चनमध्ये पहिल्यांदा आपण बघू की जागतिकीकरण म्हणजे काय, ही आपण डेफिनेशन इथे लिहिली. ठीक आहे, आय होप तुम्हाला दिसत असेल. सो जागतिकीकरणचे डेफिनेशन खूप डेफिनेशन्स आहेत, तुम्ही तुमच्या मनाची व्याख्या बनवून लिहू शकता. एकदा अभ्यास झाला की मी अनेक वर्गामध्येही बोलतो की व्याख्या समजून घ्यायच्या, ज्या ऐन टायमाला तुम्हाला तयार करता आल्या पाहिजेत. आता बघा एक ह्यातलं एक महत्त्वाची हे काय की कुठलाही शब्द जो करण या शब्दाने संपतो ती प्रक्रिया असते, प्रोसेस असते. त्यामुळे तुम्हाला पहिलं काय सुचलं पाहिजे, ही एक अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे जगातल्या विविध अर्थव्यवस्था एकमेकांशी जोडल्या जातात. आता फक्त अर्थव्यवस्था जोडल्या जात नाहीत, अर्थव्यवस्था जोडल्या जातात, समाज जोडले जातात, संस्कृती जोडल्या जातात आणि त्या एकमेकांवर परिणाम घडवतात आणि त्यातून त्यांचे परस्परावलंबन खूप जास्त वाढताना दिसते. ठीक आहे. सो इथे काय डेफिनेशन लिहिले बघा. जागतिकीकरण ही एक बहुआयामी आणि निरंतर चालणारी प्रक्रिया आहे ज्याद्वारे आर्थिक, राजकीय, आता बघा प्रेझेंट कॉन्टेक्स्टमध्ये जे काय चालू आहे, इराणमध्ये जे चालू आहे, डोनाल्ड ट्रम्प यांनी जे काय केलं आहे, तसं तुम्हाला राजकीय म्हणजे जागतिकीकरणाचं राजकीय स्वरूप तुम्हाला दिसतं की 2 देशांमध्ये घडत असलेली युद्ध किंवा आपण 3 देश म्हणू, इराण, इस्रायल आणि आपला अमेरिका, या 3 देशांमध्ये चाललेले जे काय वाद आहे त्याचे जागतिक परिणाम आपल्याला दिसतात. ओके.
सो हे आपल्याला कळलं पाहिजे. काय डेफिनेशन आहे? ही एक अशी बहुआयामी आणि निरंतर चालणारी प्रक्रिया आहे ज्याद्वारे आर्थिक, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडी राष्ट्रीय सीमा ओलांडून एकमेकांशी जोडल्या जातात आणि ज्याद्वारे परस्पर संवाद व अवलंबित्वाचे जगभरात एक दाट जाळे निर्माण होते. आता एक अडचण काय होती गेल्या महिन्या दीड महिन्यातली, की हा संवादच नीट होत नाहीये. परस्पर संवाद होणं जे अपेक्षित आहे तो संवाद कमी पडतोय आणि म्हणून युद्ध घडतंय. सो भारताचा पण ऑफिशियल स्टँड होता काय बघा, की तुमच्यातले मतभेद हे संवादाद्वारे तुम्ही मिटवायचा प्रयत्न करा. युद्ध हे साधन अत्यंत घातक आहे. ठीक आहे. सो हे झालं जागतिकीकरण. आता आपण थेट स्ट्रक्चरिंग कसं होऊ शकतं बघा ह्या पर्टिक्युलर क्वेश्चनचं. क्वेश्चन काय विचारलंय की जागतिकीकरणाचा कृषी क्षेत्रावर, कृषी वर्ग रचनेवर काय परिणाम झालाय, म्हणजे शेतकरी वर्गावर काय परिणाम झालाय, हा सोपा प्रश्न आहे. आता ह्याला स्ट्रक्चर दिलेलं नाहीये, पण आपण हे स्ट्रक्चर क्रिएट करू शकतो. मग काय क्रिएट केलं आपण स्ट्रक्चर? आपण केलं की सकारात्मक प्रभाव काय पडलाय जागतिकीकरणाचा, आणि त्याखाली आपण केलं की नकारात्मक प्रभाव काय पडलाय. हे जेव्हा तुम्ही स्ट्रक्चरिंग सुटसुटीत करता, एक तर तुम्हाला क्लॅरिटी येते की मला एक्झॅक्टली काय लिहायचं, त्यातून तुम्हाला मुद्दे सुचतात सुद्धा. दुसरी गोष्ट, तुमचा उत्तर चेक करणारा जो एक्झामिनर असतो त्यालाही ही क्लॅरिटी येते की या विद्यार्थ्याला व्यवस्थित गोष्टी समजलेल्या आहेत आणि त्यातून तुम्हाला मार्क हे त्याप्रमाणे चांगले पडू शकतात. सो स्ट्रक्चरिंग ऑफ युअर आन्सर्स इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. चलो, सो सकारात्मक प्रभाव तुम्हाला काय दिसतो जागतिकीकरणाचा? भांडवलदार किंवा व्यावसायिक शेतकरी वर्गाचा उदय झाला, नवीन टाईप शेतकऱ्यांचा उदय झालाय ज्यांनी ह्या बदलत्या परिस्थितीचा फायदा करून घेतलाय. ठीक आहे. आधुनिक टेक्नॉलॉजी यूज, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही प्री ग्लोबलायझेशन तुम्ही जे ग्रीन रिव्होल्युशन मध्ये बघितलं, पंजाब आणि हरियाणा आणि वेस्टर्न यूपी प्रांतामध्ये बघितलं. पोस्ट ग्लोबलायझेशन तुम्हाला ते भारताच्या विविध भागातल्या शेतकऱ्यांनी आत्मसात केलेलं दिसतं बिकॉज ऑफ ग्लोबलायझेशन. सो काय दिसतंय? आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून राष्ट्रीय आणि जागतिक बाजारपेठेसाठी उत्पादन करणाऱ्या एका नवीन वर्गाचा उदय झाला. सो आता असा एक शेतकरी वर्ग उदयास आलाय जो ह्या ग्लोबलायझेशनचा फायदा घेऊन त्यांचा कस्टमर हा लोकल न राहता तो ग्लोबल झालाय. सो फॉर देम ग्लोबलायझेशन हॅज प्लेड अ व्हेरी पॉझिटिव्हली व्हायटल रोल. ठीक आहे. आणि त्यामध्ये ह्या गटाची उत्पादकता पण वाढलेली आहे आणि त्यांचं उत्पन्न सुद्धा वाढलंय. सो सकारात्मक फायदा काय झाला? एक विशिष्ट शेतकरी वर्ग जो जागतिक बाजारपेठेशी कनेक्ट झाला आणि त्याने जागतिक बाजारपेठेसाठी उत्पादन सुरू केलं, त्यातून आपला फायदा करून घेतला. पुढे काय? मोठे व मध्यम शेतकरी असे ज्यांच्याकडे उत्तम संसाधनं आहेत आणि ज्यांनी निर्यातभिमुख पिके हे केलेली आहेत. फॉर एक्झाम्पल द्राक्ष असेल, कापूस असेल, ऊस, फळे, फुले अशा विशिष्ट पिकांमध्ये जागतिक बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन उत्पादन वाढवलेल्या शेतकऱ्यांचा डेफिनेटली फायदा झालाय. पुढे काय दिसतंय? कंत्राटी शेतीसारखे काही प्रकार आलेत. आता मध्यंतरी तुम्ही सगळ्यांना कदाचित माहिती असेल किंवा नसेल तर माहिती होईल की 3 फार्म लॉज आले होते, 3 शेतकरी कायदे आले, कृषी कायदे आले होते. त्यांच्यातला एक वन ऑफ द हा भाग होता की कंत्राटी शेती. ठीक आहे, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. आता त्याच्यावर टीका झाली, त्याचे काही हे पण सांगितले गेले, अडचणी पण सांगितल्या गेल्या, पण त्याचे जे काही फायदे आहेत ते फायदे काही विशिष्ट शेतकऱ्यांनी घेतले. म्हणजे एखादा शेतकरी असेल तो एका विशिष्ट मल्टीनॅशनल कंपनीसोबत, टोमॅटो केचपची, टोमॅटो सॉसची कंपनी असेल आणि टोमॅटो उत्पादक शेतकरी असेल, तर त्याचं हे डीलिंग असेल त्या शेतकऱ्याचं त्या कंपनीसोबतचं, त्यातून 2-3 गोष्टींची त्याला शाश्वती प्राप्त होते. एक तर त्याला त्याच्या जो शेतकरी त्याचा जो माल आहे त्या उत्पादनासाठी एक रेग्युलर कस्टमर अवेलेबल होतो आणि प्लस त्यातून मिळणाऱ्या रेग्युलर उत्पादनामुळे तो शेतीमध्ये प्रयोग करू शकतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे संसाधनांची मुबलकता वाढते, टेक्नॉलॉजिकल सपोर्ट वाढतो, यातून एकंदर शेतकरी सधन होण्याची क्षमता किंवा शक्यता जास्त वाढते. ठीक आहे. शेतकऱ्यांना याच्या ठिकाणी खात्रीशीर बाजारपेठ प्राप्त होते, तांत्रिक सहाय्य प्राप्त होतं. सो हे झाले पॉझिटिव्ह इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन. आता आपण जाऊया निगेटिव्ह इम्पॅक्ट. काय झालं? नकारात्मक प्रभाव. पहिल्यांदा बघा की लहान आणि अल्पभूधारक शेतकरी जे होते ह्या सगळ्या प्रोसेसचा विशेष फायदा झालेला नाहीये आणि अनफॉर्च्युनेटली भारतामध्ये अशा शेतकऱ्यांची संख्या खूप जास्त. त्यामध्ये एक टीका ही सुद्धा होते, जागतिकीकरणाने जे काही फायदे समाजामध्ये देशामध्ये दिसतात आपल्याला जागतिकीकरणाचे, त्या फायद्यांचे लाभ घेऊ शकेल अशा शेतकऱ्यांचा वर्ग खूप लिमिटेड आहे, अत्यंत कमी आहे. आणि मोठ्या प्रमाणामधले अल्पभूधारक शेतकरी जे आहेत त्यांच्याकडे विशिष्ट साधनं नसल्यामुळे किंवा त्या बाजारपेठेचा थेट फायदा करून घेता येत नसल्यामुळे त्यांच्या अडचणींमध्ये वाढ झालेली तुम्हाला दिसते. सो उत्पादन खर्च झालेली वाढ, किमतींमधील प्रचंड चढउतार, यामध्ये लहान शेतकऱ्यांसाठी शेती ही अधिक जोखमीची झालेली तुम्हाला दिसते. ठीक आहे. पुढचा पाठ काय आहे?
अनेक शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये कर्जबाजारीपणा आणि विस्थापन. सो जुनाट पद्धतीची शेती ती आता आउटडेटेड झाली आहे, त्यातून तुमची प्रोडक्टिव्हिटी अत्यंत कमी झालेली आहे. आणि याच्या माध्यमातून तुम्हाला असं दिसतं की शेती अनेक शेतकऱ्यांसाठी ही जोखमीची बनली आहे. त्यातून शेतीतून बाहेर पडणारा खूप मोठा वर्ग आपल्याला दिसतोय. पुढे शेतमजुरांच्या संख्येमध्ये वाढ झाली. शेतीचा जेव्हा विस्तार झाला, व्यावसायिक शेतीचा जेव्हा विस्तार झाला, त्या व्यावसायिक शेतीमध्ये आपलं अस्तित्व टिकवून ठेवणं अनेक लहान शेतकऱ्यांना शक्य न झाल्यामुळे त्यांनी कालांतराने त्यांना त्यांच्यावर शेतमजूर होण्याची वेळ आलेली आहे आपल्याला दिसते. पुढे रोजगाराची असुरक्षितता आहे. मजुरीचं काम बघा, तुम्हाला ह्या अनेक लोकांना ह्या गोष्टी माहिती असतील की हंगामी तुम्हाला अनेक वेळा मजुरी उपलब्ध असते. त्याशिवाय त्या हंगामी मजुरीतून जे येणारे असुरक्षितता आहे त्याच्यामध्ये ग्रामीण भागातील जी अर्थव्यवस्था आहे ती अत्यंत कमकुवत झाली. हा सुद्धा ग्लोबलायझेशनचा एक इम्पॅक्ट तुम्हाला दिसतोय. त्याशिवाय कंत्राट आणि कॉर्पोरेट शेतीमध्ये अनेक वेळा पिकं कुठली घेतली जाणार, त्यांची किमती काय असणार याचं थेट नियंत्रण नसल्यामुळे आणि मोठ्या MNCशी कॉम्पिटिशन करता येणं शक्य नसल्यामुळे शेतकऱ्यांचं तुम्हाला नुकसान होताना दिसतंय. त्याशिवाय त्यांची जी बार्गेनिंग करण्याची पॉवर होती ती सुद्धा त्यांनी गमावलेली आपल्याला दिसते. पुढे उत्पन्नातली असमानता आहे की भारतामध्येच समृद्ध शेतकरी आणि निर्वाहासाठी शेती करणारे शेतकरी यांच्यामध्ये खूप मोठा तुम्हाला गॅप पडलेला दिसतो. ती असमानताची दरी खूप जास्त वाढलेली तुम्हाला दिसते. सो हा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे. आणि तुमचं सामाजिक स्तरीकरण, सोशल स्ट्रक्चरिंग जे आहे त्याच्यामध्ये आता ग्रामीण भागामध्ये साधारणपणे असं मानलं जातं की तुमच्या शहरी भागांमध्ये इकॉनॉमिक क्लास हा फॅक्टर असतो आणि ग्रामीण भागामध्ये कास्ट हा फॅक्टर असतो. पण ह्या नवीन पद्धतीच्या शेती पद्धतीमुळे किंवा ह्या नवीन शेती पद्धतीमुळे ज्यात ग्लोबलायझेशनने खूप मोठा रोल प्ले केला आहे त्याच्यामध्ये ग्रामीण भागात सुद्धा इकॉनॉमिक क्लास, तुमचा आर्थिक वर्ग हा सामाजिक डिस्क्रिमिनेशनसाठी म्हणजे सोशल डिस्क्रिमिनेशन, सामाजिक भेदभावासाठी एक फॅक्टर बनलेला आपल्याला दिसतोय. ठीक आहे, हा तुमचा तिसरा क्वेश्चन होता. हा सुद्धा 15 मार्कांमधला दुसरा क्वेश्चन होता. आता हा लास्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन पेपर मधला, क्वेश्चन नंबर 17. तो आहे सांप्रदायिकतेचा ऐतिहासिक संदर्भ. अगेन जे विद्यार्थी क्लासला होते त्यांना हे माहिती असेल की हा टॉपिक आपण डिटेल 2-3 तास डिस्कस केला आहे. त्यामध्ये ज्यांनी लेक्चर अटेंड केले असतील त्यांना डेफिनेटली लिहायला खूप कंटेंट आपण डिस्कस केला होता. सो याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न पडला असेल की किती कमी लिहू, कारण इतका कंटेंट तुमच्याकडे अवेलेबल असेल, स्पेशली ज्यांनी क्लास केला होता त्यांच्यासाठी बोलतो मी. ठीक आहे, क्वेश्चन काय समजून घेऊ आपण. भारतातील सांप्रदायिकतेचा ऐतिहासिक संदर्भ आणि समकालीन समाजातील त्याच्या परिणामाची चर्चा करून उपाय सुचवा. क्वेश्चन इंग्लिशमध्ये वाचू. डिस्कस द हिस्टॉरिकल कॉन्टेक्स्ट ऑफ कम्युनलिझम इन इंडिया अँड इट्स इम्पॅक्ट ऑन कंटेम्पररी सोसायटी अँड सजेस्ट सोल्युशन्स. बघा आता क्वेश्चनमध्ये 3 पार्ट दिलेत तुम्हाला. क्वेश्चनचा पहिला पार्ट काय आहे तुमच्या की भारतातील सांप्रदायिकतेचा ऐतिहासिक संदर्भ, हा तुमच्या क्वेश्चनचा पहिला पार्ट बनेल. त्याचा पुढचा काय पार्ट काय बनेल, समकालीन समाजातील सांप्रदायिकतेच्या परिणामांची चर्चा, हा तुमच्या आन्सरचा सेकंड पार्ट बनेल. आणि तिसरा काय असेल की या सांप्रदायिकतेच्या समस्यावरचे उपाय काय असतील. ठीक आहे, सो तुमचा जर हा आन्सर असेल, या आन्सरमध्ये रेडीमेड तुम्हाला एक 30% पार्ट तुम्हाला याची जी पार्श्वभूमी आहे ऐतिहासिक त्याची हिस्ट्री लिहायची आहे. त्यानंतर तुम्हाला साधारणपणे आपण असं म्हणू की 30% पार्ट जो आहे तो त्याचे परिणाम लिहायचेत आणि 30% पार्ट जो आहे ते तुम्हाला उपाय लिहायचेत आणि 10% पार्ट तुमचा इंट्रो आणि कन्क्लुजन मध्ये झाला. सो हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की क्वेश्चनचं स्ट्रक्चरिंग काय करायचं आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी, परिणाम, उपाय आणि सुरुवातीला इंट्रो येईल तो 5% घेऊ आणि कन्क्लुजन 5% घेऊ. संपलं तुमचं आन्सर. ठीक आहे, दिस इज हाऊ यू कॅन प्रोसीड. चला काय लिहू शकतो आपण यामध्ये बघू. पहिल्यांदा सांप्रदायिकतेचा इतिहासाबद्दल शॉर्टमध्ये आपण काय काय लिहू शकतो. त्यामध्ये आपण लिहू शकतो की फर्स्ट ऑफ ऑल भारतामध्ये सांप्रदायिकतेचा उगम का होतो, तर 19व्या शतकामध्ये ब्रिटिशांनी जी अवलंबलेली फोडा आणि राज्य करा ही नीती होती. ज्या नीती अंतर्गत भारतातले जे प्रमुख धार्मिक गट आहेत त्या धार्मिक गटांच्या हितसंबंधांमध्ये अशा प्रकारे हितसंबंधांचा क्लॅश म्हणजे तो एकमेकांमध्ये ते लढवायचे, ज्याद्वारे ह्या 2 धार्मिक गटांमध्ये परस्पर अविश्वास, संशय वाढेल. सो फोडा आणि राज्य करा नीती. त्यानंतर 20व्या शतकामध्ये तुम्हाला दिसतं की धर्मनिहाय राजकीय पक्षांचा उदय होतो आणि त्या राजकीय पक्षांद्वारे धर्माचे राजकीयकरण होते. साधारणपणे 20व्या शतकाच्या 2ऱ्या-3ऱ्या दशकामध्ये तुम्हाला हे होताना पहिल्या 1906ला मुस्लिम लीगची स्थापना होती, डिसेंबर 1906. तर तिथून तुम्हाला हे होताना दिसतं. पुढे काय आहे, आर्थिक प्रश्नांना वैयक्तिक स्वतःच्या जमीनदारांकडून काही सावकारांकडून
वैयक्तिक आर्थिक प्रश्नांना धार्मिक रंग देण्याचे प्रकार तुम्हाला दिसतात आणि त्यातून वैयक्तिक आर्थिक हितसंबंधांचं कन्व्हर्जन होऊन तो धार्मिक प्रश्नामध्ये कसा होईल हे काही लोकांकडून बघितल्याचं दिसतं. त्यानंतर 1930 नंतर आलेला द्विराष्ट्र सिद्धांत, मुस्लिम लीग या पक्षाकडून आलेला द्विराष्ट्र सिद्धांत आणि त्यातून वाढलेली सांप्रदायिकता आणि अल्टिमेटली होणारी आपल्या देशाची फाळणी, हे तुम्ही ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये लिहू शकता की उगम आणि उगमाच्या आसपासच्या घडामोडी. पुढे काय आपण लिहू शकतो बघा, समकालीन भारतीय समाजाला काय परिणाम होतोय. एक तर आहे की तुमच्या राष्ट्रीय एकात्मतेला हानी प्राप्त होते. ठीक आहे, तुमच्या देशाची जी राष्ट्रीय एकात्मता आहे ती धोक्यात तुम्हाला येताना दिसते. पुढे काय होतं, याशिवाय या सांप्रदायिकतेच्या माध्यमातून तुमच्या मानवी हक्कांचं उल्लंघन तुम्हाला होताना दिसतं. मानवी हक्कांचं उल्लंघन तुम्हाला होताना दिसतंय. ठीक आहे, कुठल्याही दंगली, जेव्हा धार्मिक दंगली होतात, सगळ्यात जास्त जे दुष्परिणाम होतात ते कुठल्याही सोसायटीमधल्या कुठल्याही धार्मिक गटातल्या गरिबांवर जास्त होतात. सो त्यांच्या मानवी हक्कांचं, त्यातून खून होणार असेल, कुणी जखमी होणार असेल, अनेक वेळा बलात्कारासारखे अत्यंत वाईट प्रकार सुद्धा घडतात. सो यातून ह्युमन डिग्निटी, मानवी प्रतिष्ठेला खूप मोठी हानी पोहोचते आणि सर्व प्रकारच्या मानवी हक्कांचं उल्लंघन तुम्हाला होताना दिसतं. त्याशिवाय अशा भारतासारख्या विविधतापूर्ण देशामध्ये सामाजिक विश्वास हा खूप मोठा रोल प्ले करत असतो. जेव्हा दंगलींसारखे प्रकार घडतात तेव्हा त्या सामाजिक विश्वासाला तडा जातो आणि मगाशी जसं मी सांगितलं की परस्पर भीती आणि संशय वाढतो. विविध धर्मीयांमध्ये एकमेकांबद्दलचा संशय वाढणे आणि भीती वाढणे, हे म्हणजे सांप्रदायिकतेनं शेवटचं टोक गाठलंय असं आपण म्हणू शकतो. सो हे त्याचे परिणाम आहेत. त्याशिवाय ऑब्व्हियसली आर्थिक नुकसान होतं. ज्या देशामध्ये, ज्या समाजामध्ये धर्म ही संघर्षाचा मुद्दा बनतोय, त्या समाजामध्ये प्रोडक्टिव्ह गोष्टी काय घडत नाहीत. ठीक आहे, मग तिथली स्थानिक अर्थव्यवस्था, तिथलं पर्यटन, त्या भागामध्ये होणारी गुंतवणूक यांच्यावर नकारात्मक परिणाम होतात. कुठलाही गुंतवणूकदार धार्मिक दंगली किंवा जातीय दंगली ज्या समाजामध्ये घडतात, ज्या एरियामध्ये घडतात, तिकडे जाण्यासाठी उत्सुक नसेल, त्यामुळे तिथल्या भागाची आर्थिक नुकसान होतं, तिथल्या भागाची आर्थिक पिछेहाट होते. हा सुद्धा एक दुष्परिणाम म्हणून आपण बघू शकतो. आणि शेवटचा पार्ट आहे जो तुमच्या आन्सरचा, आता हेच जे मी पॉईंट लिहिलेत हे तुम्हाला अजून थोडे एक्सप्लेन करून लिहायचे, ज्याद्वारे तुमचे 250 मार्कची जी 250 वर्डची जी गरज आहे ती फुलफिल होईल. उपाययोजना काय असेल बघा. आता घटनात्मक, तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यात मोठा उपाय काय आहे सांप्रदायिकतेचा, तर उपाय तुमच्या घटनेत दिलाय. तुमचे घटना, जसं आपण मगाशी विविधते बाबतीत बोललो की सेक्युलरिझम बद्दल, धर्मनिरपेक्षतेबद्दल आणि धार्मिक विविधतेला सामावून घेऊन एकत्र राहण्याबद्दल, विविध धर्मीयांच्या सह अस्तित्वाबद्दल ऑलरेडी आपण अनेक ठिकाणी भाष्य केलंय. तर सगळ्यात मोठा उपाय काय असेल, तो म्हणजे घटनेत दिलेल्या तरतुदींचं पालन करणे, इफेक्टिव्हली पालन करता येणे. सो पहिला उपाय काय असेल की घटनात्मक मूल्यांची अंमलबजावणी, समानता, धर्मनिरपेक्षता, धार्मिक स्वातंत्र्य या घटनेतील मूल्यांना तुम्ही अधिकाधिक गांभीर्याने घेऊन त्यांचं पालन करणं अपेक्षित आहे. ठीक आहे, हा पहिला उपाय होऊ शकतो. पुढचा उपाय काय आहे की कठोर कायदे आणि जलद न्याय व्यवस्था. अनेक वेळा जेव्हा गुन्हे घडतात, त्या गुन्हे घडण्यामागे किंवा न्याय न मिळणे ही जी भावना असते ती पुढील गुन्ह्यांना जन्म देते असं मानलं जातं. त्यामुळे एखाद्या ठिकाणी एखादी चुकीची गोष्ट घडलेली असेल तर त्या चुकीच्या गोष्टीवर न्यायदान होणे, तेही जलद पद्धतीने होणे. समजा एखादी घटना घडली आणि त्या घटनेच्या 20 वर्ष ओलांडून गेल्यानंतर ही न्याय मिळत नसेल, तर न्यायदानाची भावना जेव्हा, किंवा न्याय मिळेल ही भावना जेव्हा संपत जाते, तेव्हा पुढील गुन्ह्यांना सुद्धा जन्म मिळतो असंही मानलं जातं. त्यामुळे जलद न्याय प्रक्रिया उपलब्ध असणे, त्यासाठी न्यायाधीशांची जी व्हॅकन्सी आहे ती आपण फुलफिल करणे आणि केसेसची पेंडन्सी कमी ठेवणे. रिसेंटली एका आलेल्या आकड्यानुसार भारतामध्ये 7.5 करोड केसेस पेंडिंग होते, जे संसदेमध्ये दिला हा आकडा होता. इतक्या केसेस जर पेंडिंग असतील, आता त्यातले तुम्ही असे केसेस बघा ज्या धार्मिक हिंसाचाराशी निगडीत आहेत, जर त्यांच्यावर जलद पद्धतीने आणि योग्य निष्पक्ष पद्धतीने जर आपण न्यायदान केलं नाही तर पुढील गुन्ह्यांचा जन्म होऊ शकतो, आणि जी भारतासारख्या विविधतापूर्ण देशामध्ये अजिबात चांगली गोष्ट नाही. सो जलद न्याय प्रक्रिया ही सुद्धा आवश्यक आहे. कठोर कायदे त्यांची अंमलबजावणी ही सुद्धा आवश्यक आहे. देशामधील राजकीय पक्षांना त्यांच्या धर्मनिहाय केलेल्या प्रक्षोभक भाषणांसाठी काहीतरी उत्तरदायित्वाची भावना असणे, यासाठी एखादं मेकॅनिझम डेव्हलप करणे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला त्यासाठी अधिकाधिक पिन्युटिव्ह पॉवर्स देणे, म्हणजे शिक्षा देण्याचे अधिकार देणे, ज्याद्वारे राजकीय पक्षांच्या अशा प्रक्षोभक भाषण करणाऱ्या नेत्यांवर वचक बसेल अशी एखादी तुमच्याकडे रचना असणे ही सुद्धा एक त्या उपाययोजनेचा भाग असू शकतो. त्याशिवाय शिक्षण आणि संवाद,
तुम्ही ज्या देशामध्ये राहता त्या देशामध्ये असलेली धार्मिक विविधता, त्याचा स्वीकार करण्यासाठी आवश्यक असणारा विवेकी ब्रॉडर माइंडसेट डेव्हलप करणारी एज्युकेशन सिस्टीम देणे, हा सुद्धा तो भाग असू शकतो. त्याशिवाय विविध धर्मीयांमध्ये शांततेसह सहअस्तित्व वाढवण्यासाठी त्यांच्यामधला संवाद वाढवणे, एकमेकांच्या कल्चरल प्रोग्राममध्ये तुम्ही समावेश होणे, सहभाग घेणे, हा सुद्धा तो एक भाग असू शकतो. त्यासाठी स्टेट ऑर्गनाइज मिक्स कल्चरल प्रोग्राम्स आयोजित करणे, हा पण एक भाग असू शकतो. आणि विकास हा तुमचा जो आहे देशाचा, तो सर्वसमावेशक असावा यासाठी खास प्रयत्न करणे. कुठल्याही विशिष्ट सेक्शनला असं वाढता कामा नये की विकासाच्या प्रक्रियेतून आम्हाला वगळलं जात आहे आणि त्यातून मागासलेपणाची भावना वाढून देशाविरोधी किंवा राज्यविरोधी एखादा प्रकार निर्माण होणे, हे रोखण्यासाठी सुद्धा तुम्हाला विकासाच्या प्रक्रियेकडे बघताना तो सर्वसमावेशक असावा आणि विशिष्ट गटांवर केंद्रित नसावा, हा सुद्धा एक उपाययोजनेचा भाग असू शकतो. ठीक आहे. तर दॅट इज आपलं जे इंडियन सोसायटीचं डिस्कशन होतं. 4च क्वेश्चन होते, त्यापैकी 3 15 मार्क क्वेश्चन होते, एक 10 मार्क क्वेश्चन होता. क्वेश्चनचं नेचर जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, सिम्पल स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स होते. ज्यांनी बेसिक वाचन केलं असेल त्या सगळ्यांना ही सगळी उत्तर लिहायला जमणार आहेत, जमण्यासारखी आहेत. एक अशी जी भीती अनेक लोकांच्या मनामध्ये होती की UPSC सारखा आता पॅटर्न झालाय म्हणल्यावर UPSC एवढीच अवघड क्वेश्चन्स होतील का, असं अजिबात झालेलं नाहीये. UPSC त्यातून होणारी पदं आणि MPSC त्यातून होणारी पदं यांच्यामधला फरक लक्षात घेता MPSC मधले क्वेश्चन्स हे उगाचच कॉम्प्लेक्स नाही आहेत. त्यामध्ये ज्या लोकांना भीती वाटत असेल की UPSC प्रमाणे परीक्षा झाली म्हणजे UPSC प्रमाणेच अवघड प्रश्न होणार आहेत, ती भीती सुद्धा संपुष्टात आणण्याचं काम या क्वेश्चन पेपरद्वारे झालेलं आपण बघतो. ठीक आहे. हा GS1चा पेपर झालाय. याशिवाय इथून पुढे आपले जे पेपर होणार आहेत GS2, GS3, GS4 त्यांचंही डिस्कशन आपल्याला यूट्यूबवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. या क्षणी मी थांबतो. थँक्यू. धन्यवाद.